आणि आता बातमी आहे बहुचर्चित अमेरिकेतला एप्स्टीन फाईल्सची। या फाईल्स सार्वजनिक करण्यात आलेल्या आहेत आणि ज्यात जगभरातले बडे नेते आणि सेलिब्रिटींचे धाबे दणाणले। तर काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांनी एप्स्टीन सोबत मोदींची 2014 मध्ये भेट झाल्याचा दावा केलाय। पाहूया। महिन्याभरापासून ज्या एप्स्टीन फाईलवरून जोरदार चर्चा सुरू होती, काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांनी तर मोदींचं पंतप्रधानपद जाणार असा दावा करत मराठी पंतप्रधान होईल असं भाकीत केलं। ती अमेरिकेतील एप्स्टीन फाईल अखेर ओपन झाली, ज्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पॉप गायक मायकल जॅक्सन, मिक जॅगरसह दिग्गजांचे फोटो आणि माहिती समोर आली। अनेकांचे फोटो हे तरुणींसोबत समोर आले। तर पृथ्वीराज चव्हाणांनी मोदी आणि एप्स्टीनची भेट 2014 मध्ये झाल्याचा दावा केला। जेफ्री एप्स्टीन हा विकृत आणि तरुणी पुरवणारा व्यक्ती आहे हे माहिती असताना मोदींची भेट कोणी घालून दिली असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी केला। आता फक्त आपल्याला सकृत दर्शनी एक नाव आलेलं आहे। आता नाव आलं म्हणजे त्यांनी गुन्हा केला का हे सुद्धा गृहीत धरता येणार नाही। प्रश्न फक्त एवढा होतो की त्याच्यात ह्यांचे संबंध कसे आले। मोदींचा जो संदर्भ आहे तो 2014चा आहे। माहिती असताना की हा एक विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे, ध्येय व्यापार करतो, हे माहिती असताना मग मोदींची त्याची गाठ कोणी घालून दिली। तिथं हरदीप पुरी जी अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत होते त्यांचं नाव आलेलं आहे, पण त्यांनी काय यामध्ये भूमिका त्यांची आहे का हे सगळं शोधावं लागेल। त्यांची भाषा बदलली म्हणजे त्यांच्याकडे काहीच नाही, फक्त बोलून जायचं, चर्चेत राहायचं, ते आता दुर्लक्षित झालेले आहे। त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही। त्यामुळे प्रधानमंत्र्यांच्या बद्दल काही बोलणं झालं की मग त्याच्यामध्ये चर्चेत राहण्याचा हा केविलवाना प्रयत्न। पृथ्वीराज चव्हाण साहेबांना एका मानसोपचार तज्ज्ञाची आवश्यकता आहे, त्यांना एका सायकेट्रिस्टची आवश्यकता आहे आणि त्यामुळे कदाचित निवडणूक हरल्यानंतर त्यांचं मानसिक संतुलन हे बिघडलेलं आहे आणि त्याच्यातून अशा प्रकारच्या काहीतरी स्टेटमेंट्स ते करत आहेत। त्यामुळे गेट वेल सून। एप्स्टीन फाईलमधून जे फोटो समोर आले त्यावरून जगभरात खळबळ उडाली। पण एप्स्टीननं तरुणींवरून आपल्या नेत्यांनाच ब्लॅकमेल केलं का हे शोधावं लागेल असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। आता एका ईमेलमध्ये एप्स्टीनचा उल्लेख आहे की बऱ्याचशा मुली मला मिळालेल्या आहेत, त्या ईस्ट युरोपमधल्या आहेत, पण ती प्रत्येक मुलीला $1000 ती मागते बाई। इस्रायल करता गुप्तहेर होता आणि त्याचं काम होतं की सगळ्या बड्या लोकांना गुंतून त्यांना ब्लॅकमेल करायचं। आपल्या नेत्यांचं काही ब्लॅकमेल झालं काही शोधावं लागेल। एप्स्टीनला लैंगिक तस्करीच्या आरोपात अटक झाली होती आणि अटकेत असताना 2019 मध्ये त्याचा मृत्यू झाला। पण आता त्यानं गोळा केलेली माहिती सार्वजनिक करण्यास सुरुवात झाली, त्यामुळे येत्या काही दिवसात जगभरात आणखी धक्कादायक खुलासेही होऊ शकतात। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।